जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, तर इकडे रवी राणांनी मोठा दावा केलाय। येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि विलीनीकरण होणार असं राणा म्हणालेत। पाहूयात। केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरनं रवी राणांनी मोठा दावा केलाय। 15 दिवसात दादांची राष्ट्रवादी आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असं रवी राणांनी म्हटलंय। केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल। येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला। उद्धव ठाकरे वापस आलेले आहे म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात। सध्या पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा आहेत। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांनी सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेत सहभागी होण्याची इच्छा असल्याचा दावा केला। शरद पवार गटातील सर्व खासदार आणि आमदार हे एनडीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आम्हाला एनडीएचा भाग करावा अशी त्यांची मागणी आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमधून परवा सांगितलं की आम्ही चौथा पक्ष या एनडीएमध्ये घेणार नाही। पवारांची राष्ट्रवादी जर सत्तेत सहभागी झालीच तर दोन्ही पक्षांना विलीनीकरण करणं सोपं जाऊ शकतं। मात्र सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे दोघांनीही विलीनीकरण होणार नाही हे स्पष्ट केलंय। दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषयच संपल्याचं तटकरे आणि सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। स्वर्गीय अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती का? तर झाली होती, ती अखेरच्या टप्प्यात गेलेली होती। दादांचं दुर्दैवी निधन 28 जानेवारी झालं नसतं तर कदाचित 15-20 फेब्रुवारीच्या आसपास याचा उल्लेख आदरणीय पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो केला की 12-15 फेब्रुवारीची तारीख ठरली होती, कदाचित त्या तारखेला दादांच्या नियोजनाप्रमाणे विलीनीकरण होऊ शकलं असतं। पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे। म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती। त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला। ज्या दिवशी दादा गेला त्या दिवशी त्या विषयाला जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला। एक तर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते, कारण का तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता। पण रवी राणा राष्ट्रवादीच नाही तर दोन्ही शिवसेनेवरही बोललेत। भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात अशी भविष्यवाणी रवी राणांनी केली। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल अशा प्रकारचं चित्र दिसू शकते। कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे, राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे। राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात। दोन्ही शिवसेना गद्दारांबरोबर शिवसेना एकच आहे ना। अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करतो? अमित शहाचा गट आहे, दोन्ही गट जे आहेत। अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे, म्हणून ते त्यांना वारंवार जाऊन अमित शहाचा आदेश घ्यावा लागतो निर्णय घेताना। आता परवा सुद्धा ते त्यांच्या गटाचे लोक घेऊन चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे गेले अमित शहाकडे। काय गरज काय? तुम्ही शिवसेना आहेत म्हणता ना, तुम्हाला निवडणूक आयोगाने म्हटलं ना तुम्ही शिवसेना, मग वारंवार अमित शहाच्या दारात जाऊन उभं राहण्याची लाचारासारखी गरज काय? आम्ही नाही लाजत, आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, आम्हाला गरजच नाही। ठाकरे आणि शिंदे तुर्तास तरी एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नाही, पण दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का हे राणांच्या दाव्यानुसार 15 दिवसात चित्र स्पष्ट होईल। मनोज लेलेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।